दरम्यान या सगळ्या प्रकरणाबद्दल मातोश्री बाहेरील आंदोलनावरून जरांगे पाटलांनी सुद्धा गंभीर आरोप केलेला आहे। मराठ्यांचं कुठेही राज्यात आंदोलन सुरू नाहीये। वैयक्तिक कुणीही कुणाच्या दारात आंदोलन करू शकता, पण आंदोलन सुरू नसताना आंदोलन म्हणजे हा डाव आहे असा आरोप जरांगेंनी मातोश्री बाहेरील आंदोलनावरून रमेश केरे पाटलांवरती केलाय। तर दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस फूट पाडतायत असं सुद्धा म्हणत जरांगेंनी दरेकर आणि फडणवीसांवरती टीका केलेली आहे। तर आपण पाहतोय की गेल्या तासाभरापासून उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बाहेर जे मराठा क्रांती मोर्चाचे लोक होते ते आंदोलन करत होते। उद्धव ठाकरेंना भेटण्याचीच मागणी त्यांची होती आणि उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका काय ते स्पष्ट करावं असं ते म्हणत होते। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिलेली आहे आणि तासाभरानंतर आता थोड्या वेळात उद्धव ठाकरे माध्यमांसमोर आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत। पण या सगळ्या दरम्यान मराठ्यांचं सध्या राज्यात आंदोलन नाही, मला एवढं माहिती आहे। मराठ्यांना मागणी करायचा अधिकार अवश्य आहे, नक्की आहे, त्याच्यात माझं दुमत नाही। पण अभियानात दरेकरांच्या सामील होऊन असेल तर ते आम्हाला मराठ्याला मान्य नाही, कारण मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठंच राज्यात सुरू नाही। मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो मराठ्यांच्या आंदोलनात दरेकराला फडणवीसला फूट पाडायची आणि मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या किंवा मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडवून आणायच्यात मराठ्यांच्याच हाताला। हे दरेकर आणि फडणवीसांचं काम आहे।